मागील 2-3 वर्षात जे काही घडलं त्यामुळे माझ्या कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही. मी जात-पात, धर्म सोडून राजकारण केलं, पण अखेर मलाच लाथा घालून हकलवण्याचा प्रयत्न झाला. मंडळी, अशा शब्दात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खदखद मराठा बांधवांसमोर बोलून दाखवली. याशिवाय त्यांनी आपल्या भाषणात अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्याद्वारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तर यासाठी निमित्त ठरलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याचं. आमदार धनंजय मुंडेंनी परळी शहरात मराठा भवनासाठी 28 गुंठे जमीन उपलब्ध करून दिली आहे. ही जमीन धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाननं स्वतः विकत घेत उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं जात आहे. या नियोजित मराठा भवनाच्या नामफलकाचं अनावरणही मुंडेंच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी पार पडलं. त्यानंतर शुक्रवारी मराठा युवा मंच कडून मुंडेंचा जोरदार सत्कार करण्यात आला. आता येत्या काळात मराठी भाषणात भव्य दिव्य मराठा भवन उभारलं जाणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्दही मुंडेंनी दिलाय. पण दुसरीकडे परळी शहरात वंजारी भवन देखील व्हावं, मुंडेंनी त्यासाठीही मदत करावी अशी मागणी आता पुढे येते. इतकंच नाही तर वंजारी भवनासाठी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा परळीतील समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय, परळी शहरात मराठा भवन नेमकं कशासाठी उभारलं जात आहे, ते कसं असेल, त्या जागेवरून सुद्धा आता वाद का पेटलाय आणि धनंजय मुंडे आपल्या भाषणात काय काय म्हणाले, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. परळी शहरात मराठा भवन उभं राहावं गेल्या काही वर्षांपासून सकल मराठा समाजाची मागणी होती. त्यामुळे आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिर परिसरातील नंदागौळ रस्त्यावर मराठा भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी 13 मेच्या गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संबंधित जागा हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी आमदार धनंजय मुंडे आणि परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते मराठा भवनाच्या नामफलकाचं अनावरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसंच मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासंदर्भात धनंजय मुंडेंनी समाज माध्यमावर पोस्ट करत माहिती देताना म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परळी शहरात आयोजित जयंती उत्सवात सहभागी होऊन महाराजांच्या चरणी मुजरा करून अभिवादन केलं. परळी शहरात स्वतंत्र मराठा भवन उभारलं जावं अशी समाज बांधवांनी मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील पहिले मराठा भवन उभारणीसाठी परळी नगर परिषदेच्या माध्यमातून 28 गुंठे जागा उपलब्ध करून दिली असून आज ती जागा मराठा भवनसाठी हस्तांतरित करण्यात आली. परळीत सुसज्ज मराठा भवन उभारणीसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द उपस्थित बांधवांना दिला, असं मुंडेंनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय. तर परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी या संदर्भात माहिती देताना फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिवशी परळी सकल मराठा समाजाचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार होण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. आमदार धनंजय मुंडे साहेब आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी नगर परिषदेकडून मराठा भवनासाठी 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली. हे मराठा भवन केवळ इमारत नसून समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, युवकांचं भविष्य, मुलामुलींसाठी वसतिगृह, अभ्यासिका, नोकरी, मार्गदर्शन, सामूहिक विवाह व समाज प्रबोधनाचं एक प्रेरणास्थान ठरणार असल्याचं धर्माधिकारी म्हणाले. दरम्यान गुरुवारी हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शुक्रवारी मराठा युवा मंच कडून मराठा भवनसाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे धनंजय मुंडेंचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडेंनी जे भाषण केलं त्याची चर्चा आता समाज माध्यमांवर रंगली आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं ते वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं, पण मधल्या काळात मात्र काही गोष्टी झाल्या, त्याची चर्चा आता होऊ नये. मधल्या काही 2-3 वर्षांचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे माझ्यावर उपकारच आहे, पण मागच्या काळात मला लाथा मारून हकलवण्याचा प्रयत्न झाला, तरीही मी माझ्या कर्तव्यात बदल केला नाही. जात-पात, धर्म सोडून राजकारण केलं. जे काही आहे ते समोर आहे. ताकाला जाऊन भांड लपवायचं असा माझा स्वभाव नाही. डोक्यात आहे ते ओठावर आहे आणि जे ओठावर आहे तेच डोक्यात आहे. झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात. आंदोलनं तात्पुरती असतात. एखाद्या बद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते, पण आज ना उद्या खरं काय कळतच असतं. त्यामुळे मी 1.5 वर्ष शांत होतो, पण माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियत साफ राहिली तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झालाय तो नियतीच दुरुस्त करून देणार हे मला माहिती आहे. म्हणून आजच्या दिवशी जे काही घडतंय ते सगळं नियतीनंच घडवलंय.
निवडणुकीच्या काळात कुणी मला विरोध केला असेल, पण आज निवडून आल्यानंतर मी मतदारसंघातील सगळ्या जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. राजकीय वैचारिक विरोध असावा, पण शहराच्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. नाहीतर एकाच व्यक्तीला विलन ठरवू नका. त्यावेळेस वातावरण तसं झालं होतं, भावनिक वातावरण होतं, गैरसमज झाले होते. याशिवाय लोकसभा निवडणुकीचा जास्त लोड घेतला होता. पण आता नव्यानं आपल्याला या ठिकाणी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जायचंय. मंडळी, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. तर मराठा भवन संदर्भात सांगताना ती म्हणाले की मराठा भवनाचा विषय माझ्या दृष्टीनं आत्मीयतेचा विषय होता. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करून देणार आहोत. परळीत होत असलेल्या ऍग्रीकल्चर कॉलेजचे काम पुढच्या 50 वर्षांचा अंदाज घेऊन केलं जात आहे. तशाच पद्धतीनं हे मराठा भवन असणार आहे. याआधी तुम्ही अनेकदा गार्डन मध्ये बैठका घेत होतात, ते मला बघवत नव्हतं. आता तालुका स्तरावरील 28 गुंठ्यांवर हे पहिलंच मराठा भवन असणार आहे. या वास्तूची एक एक वीट रचेपर्यंत, तसेच ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, असा शब्द मी तुम्हाला देतो, असं म्हणत मुंडेंनी पुढाकाराची भूमिका घेतली. तसंच यावेळी ज्या व्यक्तींची जमीन मराठा भवनासाठी देण्यात आलेली आहे, त्याने धनंजय मुंडे यांनी केलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान धनंजय मुंडेंनी त्यांच्या या सत्काराच्या कार्यक्रमासंदर्भात देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले की परळी वैद्यनाथ शहर व मतदारसंघातील मराठा समाज बांधवांची मागणी लक्षात घेत वैद्यनाथ मंदिर परिसरात आपल्या नाथ प्रतिष्ठानमार्फत 28 गुंठे जागा खरेदी करून सुसज्ज मराठा भवन उभारणीसाठी ती जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये 28 गुंठे जमिनीचा वारंवार उल्लेख करण्याचा विषय असा आहे की याच मुद्द्यावरून सध्या वाद देखील निर्माण झालाय. काहींच्या मते स्वतः धनंजय मुंडेंनी ही जमीन खरेदी करून दिलेली आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील तसा उल्लेख त्यांच्या भाषणात केलाय. ही जागा नगरपालिकेची नसून राजेंद्र सोनी यांच्या मार्फत 28 गुंठे जमीन मी विकत घेतली, असं मुंडे म्हणाले. तर दुसरीकडे ही जागा परळी नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचं बोललं जात आहे. अर्थात परळी नगर परिषदेवर देखील मुंडेंची सत्ता आहे, पण वादाला तर तोंड फुटलंय. दरम्यान या सगळ्यात आता दुसऱ्या एका वादालाही सुरुवात झाली असून सोशल मीडियाद्वारे अशी मागणी केली जाते की धनंजय मुंडेंनी परळी शहरात वंजारी भवनसाठी देखील पुढाकार घ्यावा. परळी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी वंजारी भवन व्हावं, तसेच संत भगवान बाबा चौकाचं सुशोभीकरण नगर परिषदेतर्फे करण्यात यावं. अन्यथा येत्या काही दिवसात सकल वंजारी समाज नगर परिषद समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात येतोय. त्यामुळे आता वंजारी भवनची देखील ठिणगी पडलेली असून येत्या काळात ती किती पेट घेते ते पाहणं महत्वाचं असेल. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.